काहीच दिवसांपूर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता। रेल्वे प्रवाशांना त्यांच्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पाळ्यामामा म्हात्रे यांनी शासनाकडे केली आहे। सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असताना रेल्वे प्रवाशांना उन्हापासून बचाव करण्यासाठी रेल्वे स्थानकावर शेडची व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत अविनाश देशमुख यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन खासदार पाळ्यामामा म्हात्रे यांच्यामार्फत निवेदन देऊन सध्या सुरू असलेला कडक उन्हाळा आणि आगामी येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने तातडीने शेडची उभारणी करण्याची मागणी केली आहे। लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय भिवंडी लोकसभेचे खासदार पाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलापूर स्टेशनच्या सुविधाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता की एकाकडे बुलेट ट्रेनचं स्वप्न तुम्ही दाखवा, त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, परंतु ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या बदलापूर रेल्वे स्टेशनवरती उपलब्ध झाल्या पाहिजेत। आणि आता काय होतं की 42-44 बदलापूर शहरात हा टेम्परेचरचा पारा आहे, तापमानाचा पारा आहे। बिटवीन दॅट पिरियडमध्ये असं होतं की जवळपास 1 लाख लोकसंख्या म्हणजे बदलापूरमधील लोक मुंबई टू या ट्रेनवर सफर करतात। अशा लोकांना इथं जेव्हा ट्रेनची वाट बघत राहावं लागते की उन्हाचा पारा 44 असताना या स्टेशन परिसरामध्ये किंवा स्टेशनवरती स्थानकावरती रेल्वे स्थानकावरती कुठल्याच प्रकारचं प्रवाशांना उन्हापासून संरक्षण करता येईल असं शेड नाही आहे। तर या इथं पादचारी पुलाचं काम पण चालू आहे, संतगतीने काम चालू आहे, त्याचा फटका लोकांना उन्हातान्हात इथं उभं राहावं लागते। तर सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रबंधक साहेबांना पत्र दिलं आहे की लवकरात लवकर उन्हापासून बचाव व्हावा लोकांना, प्रवाशांना, म्हणून तात्पुरता निवारा इथं उपलब्ध करून देण्यात यावा। म्हणून या संबंधित आम्ही अधिकारी लोकांची भेट घेतली आणि त्यांना पाळ्यामामा खासदार यांचं पत्र दिलं आहे की जेणेकरून लवकरात लवकर इथं शेड उपलब्ध करून देण्यात यावं। या शेडचा वापर उन्हात पण असू शकते आणि येणारा पावसाळा जो असेल तर पावसाळ्यात पण प्रवाशांचा त्यापासून बचाव होऊ शकेल। आज आम्ही इथे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आलो होतो। कारण असं होतं की संसदेत पाळ्यामामांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न अतिशय योग्य होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक लेटरसुद्धा मिळालं की जे स्टेशन मास्तरांना द्यायचं होतं त्या स्टेशनवरती उन्हाच्या रणरणीच्या उन्हात जी शेडची व्यवस्था नाही त्या संदर्भात ते लेटर होतं। आणि तसंच इतरही गोष्टी ज्या गेल्या वर्षी जी खासदार होते त्यांनी लोकार्पण जरी केलं असलं तरी पूर्ण सगळी कामं झालेली नाही आहे आणि ही कामं अर्धवट परिस्थितीत आहेत। कुठे स्टेशनवरती फॅनची व्यवस्था देखील नाही आहे, म्हणजे उन्हात तर उभं राहावं लागतं, हवाही येत नाही, स्वच्छता नसते, बऱ्याचशा ठिकाणी काम चालू असल्यामुळे ॲक्सिडेंट देखील होतात। अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही स्टेशन मास्तरांना भेटलो, त्यांना त्या सगळ्याच गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी खासदारांच्या ज्या पत्राला मान देऊन त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर ॲक्शन घेऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे। धन्यवाद। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।